आपण बॅक्टेरियाजना मारतो, म्हणजे ती सेल्स असा विचार करत असते की आपण बॅक्टेरियाजना मारतो. सो हे आपण एक प्रकारच्या बॅक्टेरियाज आहेत. तर ते अशा प्रकारे ते जे म्हणजे जे बी ब्लड ग्रुपवाले जे रेड बेसी असतात त्यामधल्या, सो त्यांना ते म्हणजे त्याच्यावर अटॅक करतं आणि ते जेव्हा अटॅक करत असतं ना, तर तेव्हा त्या दोघांमध्ये ते एकमेकांना चिपकतात. कारण त्याचं रिझन नाही माहीत, बट ते चिपकतात आणि त्याच्या आपण त्याला आपल्या जे आपल्या गावठी भाषेमध्ये त्यांना गाठी तयार झालं असं म्हणतो. सो तेव्हा बरोबर. जेव्हा त्या म्हणजे गाठ तयार होते, सो ब्रेनला म्हणजे ब्रेनला जे हृदयाद्वारे रक्तपुरवठा होत असतो, सो तो रक्तपुरवठा जो असतो तो बंद होतो आणि जेणे मग आपला ब्रेन सिग्नल देतं की बॉडीचे जे मेन ऑर्गन्स आहेत जसं की हार्ट वगैरे, सो हे बंद पडता येतात. तर आपण बॉडीला म्हणजे संपूर्ण आता बॉडीने आपण काम करणं बंद करून देऊ. तर सुरुवातीची स्टेप जी असते तर ते बॉडीने काम करणं बंद करताना ते आधी बेशुद्ध करतं आणि त्याच्यानंतरनं मग हळू काही सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटाच्या आसपास आपला म्हणजे जो पण व्यक्ती असेल त्याचा जीव जात असतो. फारच डिटेल माहिती सांगितली. सोपं करून सांगू का? बघा, समजा तुमच्या वेगवेगळ्या रंगाचे असे ते तुम्ही औषधं घेता बघा, कफ सिरप, त्याचे छोटे छोटे ते प्लास्टिकचे गुच्छन असतात. एका गुच्छनमध्ये तुम्ही लाल रंग घेतला, एका गुच्छनमध्ये पिवळा घेतला, एका याच्यामध्ये हिरवा घेतला. आता वेगळ्या वेगळ्या रंगाच्या ह्या 4 वेगळ्या ए बी ओ अशा वेगवेगळ्या तुम्हाला जे आवडतात त्या रंगाच्या गुच्छनमध्ये भरून रंग भरलेत असं समजा. सगळ्यांच्याच रक्ताचा, माणसांच्या सगळ्यांच्याच रक्ताचा रंग लाल असतो, कारण आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन असतं. तर हिमोचा अर्थ आहे हिम आणि ग्लोबिन. ग्लोबिन हे प्रोटीन आहे, हिमोग्लोबिन हे आयर्न कंटेंट असलेलं प्रोटीन आहे. तर ते आयर्न आपल्या बॉडीमध्ये जे ऑक्सिजन आहे ना, ते ऑक्सिजन धरून सगळीकडे फिरवत असतं. म्हणून ऑक्सिजनचा आणि त्या फेरसचा असं जे कॉम्बिनेशन आहे त्याचा रंग लाल असतं. आपलं सगळ्यांचंच रक्त लाल असतं, पण त्या रक्त लाल असला तरीही त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. ती जे म्हणाली ते बरोबर आहे. रक्तामध्ये आरबीसीज असतात, प्लेटलेट्स असतात, अजून बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या वेगळ्या असतात ब्लड ग्रुप प्रमाणे. माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये बी पॉझिटिव्हचा अर्थ आहे की बी हा ब्लड ग्रुप आणि ओ पॉझिटिव्हचा अर्थ आहे की त्याचा RH फॅक्टर पॉझिटिव्ह आहे. असाच बी निगेटिव्ह असतो. ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह असे 8 बेसिक ब्लड ग्रुप आहेत आणि गोल्डन ग्रुप आहे तो वेगळाच आहे. असे बरेच ब्लड ग्रुप असतात. सांगायचा मुद्दा असा आहे, लाल रंगाच्या पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा लाल रंग टाकता तर ते नीट मिक्स होतं ना, कारण ते दोघेही लाल लाल आहे. पण लाल रंगाच्या पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा निळा रंग टाकता तेव्हा त्याचं काहीतरी वेगळंच होतं. लाल पण नाहीये आणि निळं पण नाहीये. मिश्रण जे असतं ते दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि प्रत्येक वेळेला असं कॉम्बिनेशन बरोबर होत नाही. आपल्या बॉडीमध्ये रक्ताच्या बाबतीत तर अजिबात होत नाही. जे माझ्या बॉडीतलं रक्त आहे त्याला त्याच रंगाचं रक्त पाहिजे. जर माझं पिवळं असेल तर पिवळंच लिक्विड टाकलं पाहिजे, जर हिरवं असेल तर हिरवंच टाकलं पाहिजे. पुन्हा सांगते, आपल्या सगळ्यांच्या रक्ताचा रंग लालच आहे. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की जे सोल्युशन माझ्या बॉडीमध्ये जे स्पेशल सोल्युशन आहे ए प्लसच यायला पाहिजे, बी प्लसचं तर बी प्लसच, तरच ते मिक्स होईल. नाही तर ते वेगळं मिश्रण बनेल. ती म्हणाली त्याप्रमाणे त्याच्या कोॲग्युलेशन म्हणजे गुठळ्या होतात, रक्ताच्या गुठळ्या होतात. कारण की त्या आरबीसीजना आणि त्या आतल्या सगळ्या सेल्सला माझ्या बॉडीतला असं वाटतं की हे काहीतरी वेगळंच आलंय फॉरेन मटेरियल मारायला. मारामारी करताना त्याला असं पकडून ठेवतात, सगळ्या बाजूने घट्ट गोळा करतात आणि ते गोळे गोळे छोटे छोटे ट्यूब्स आहेत. तुम्ही तुमच्या हाताच्या पण बघा, हिरव्या निळ्या अशा बारीक बारीक छोट्या छोट्या ट्यूब्स असतात, त्यातनं रक्त वाहत असतं, बरोबर ना, आर्टरीज आणि वेन्स. तर ह्या सगळ्या ठिकाणी जिकडे जिकडे ते मिक्स झालेलं रक्त जाईल तिकडे तिकडचा फ्लो बंद होऊन जाईल, कारण तिथे गाठी 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 बनतात. सगळ्या शरीरामध्ये सतत रक्त आपलं फिरतंय. पण ते बंद झालं तर काय होणार आहे? सिस्टीम बंद होईल ना. ते त्या ऑर्गन्स काम करणं बंद करतात आणि मग रक्त परत आलंच नाही तर पंप काय करायचं? तर ह्या सगळ्या सिस्टीमचा एकत्रित प्रॉब्लेम म्हणजे हार्ट अटॅक येतो किंवा काहीतरी बेशुद्धती. म्हणाले पहिली स्टेज बेशुद्ध आहे. तुमच्या बॉडीला समजतंय काहीतरी गडबड झाली आहे, गपचूप पडून राहता. तोपर्यंत कोणतरी तुम्हाला आलं, वाचवलं, ठीक आहे. पण हे असं पूर्वी व्हायचं, जेव्हा ब्लड ग्रुप वेगळे वेगळे हे माहित नव्हतं तेव्हा हे फार प्रॉब्लेम व्हायचे. पण आता तर जन्माला आल्याच पर्यंत डॉक्टर ब्लड ग्रुप चेक करतात आणि मग तो आपल्याबरोबर आपला ब्लड ग्रुप कायम असतो. आणि माझा ब्लड ग्रुप माझ्यासारखाच आहे, बी पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे तुमचाही ब्लड ग्रुप तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सोपी टेस्ट असते, असं ते बोटामध्ये टुचूक करतात आणि मग तसे ते 3-4 सॅम्पल घेऊन चेक करतात.
जे ब्लड ग्रुप असेल ते तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप टीचर माहिती असायला पाहिजे. टीचर आम्ही केलं होतं. टीचर मी 1 का 2 दिवसापूर्वी ना एक व्हिडिओ केलं की ना म्हणजे ती लेडीचा ना ऍक्सिडेंट झाला होता वाटतं. तर तेव्हा जे डॉक्टर होते ना तिला रक्त देत होते ना तर तेव्हा तिचा ब्लड ग्रुप ना एकदम वेगळाच होता. म्हणजे तिच्यामध्ये जे ब्लड ग्रुप जे चेक करतात ना त्या ब्लड ग्रुपमध्ये सगळेच येत होते. ओके, असं होऊ शकतं ना. असे काही रेअर ब्लड ग्रुप असतात जसं की O निगेटिव्ह, B मायनस, असे रेअर ब्लड ग्रुप असतात जे सहसा नसतात. तर मग त्याची एक ब्लड बँक तुम्हाला माहिती असेल, असे ब्लड स्टोअर करून ठेवतात. त्याचे वेगळे पार्ट्स पण स्टोअर करून ठेवतात. कुठे इमर्जन्सी आली, ऍक्सिडेंट झाला, प्रेग्नन्सी, डिलिव्हरीमध्ये, तर अशा कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये जेव्हा इमर्जन्सीमध्ये काही नाहीये कोणाला, तेव्हा या ब्लड बँक मधनं आधी इमिडिएटली सप्लाय होतो. मग तोपर्यंत डोनर्स वगैरेला, आणि ह्या सगळ्या ब्लड बँककडे ना वेगवेगळ्या ब्लड ग्रुपच्या लोकांचे जे रेग्युलर डोनर्स असतात ना त्यांचा नंबर असतो. तसे इमर्जन्सीच्या याच्यामध्ये ते लोक ब्लड डोनेट करतात आणि लोकांचा जीव वाचवतात. माझा भाऊ आहे ना त्याच्या प्रत्येक बर्थडेला जाऊन ब्लड डोनेट करतो. तो म्हणाला की, आणि जर 18 वर्ष जेव्हा सुरू झालं ना, 18 वर्षापासून दरवर्षी प्रत्येक वर्षी माझा बर्थडे आज मी ब्लड डोनेट करून येणार हे त्याचं ठरलंय. तर एवढ्या सगळ्या वर्षामध्ये त्याने त्याच्या बाजूने त्याचा बर्थडे चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केला. मला पण असं वाटलं होतं मी पण जाऊन. मला जाऊन ते म्हणाले तुम्हालाच ब्लड द्यायची गरज आहे, तुम्ही काय आम्हाला ब्लड देता, तुम्ही घरी जा. ते मला समजलं ऑब्व्हियसली, कारण की त्याला ते सगळं बरोबर चेक करतात, आपलं वजन चेक करतात वगैरे वगैरे. अरे हरिओम विश्वकर्मा, मी मगाशी सांगितलं आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं. त्या हिमोग्लोबिनमुळेच आपल्या रक्ताचा रंग लाल असतो. झुरळ मारलाय का घरी त्याचा रंग हिरवा असतो त्याच्या ब्लडचा. खूप साऱ्या किड्यांचा रंग निळा हिरवा असतो. त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, त्याच्यात दुसरं प्रोटीन असतं. आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन आहे, त्या हिमोग्लोबिनमुळेच आपला ब्लडचा कलर रेड आहे. पण आज आपलं बायोलॉजी केमिस्ट्रीचं लेक्चर आहे, बोला. टीचर डास मध्ये पण तेज असतं हिमोग्लोबिन. ती घाण असते ना. नाही, ब्लड डासामधलं जे ब्लड आपण मारल्यावर दिसतं ते आपलंच ब्लड असतं. डासाचं स्वतःच एक वेगळंच घाणेरड काळसर वेगळंच घाण रक्त असतं. चला आपण आता केमिस्ट्रीकडे जाऊया का मॅम? ओके, 60 मिलीग्राम देतात हो का? मला माहिती नाही, माझं त्यांनी घेतलं नाही आणि आता मलाच भीती वाटते कोणी सुई बी टोचून आपल्या अंगातलं रक्त काढून घेईल या भीतीमुळे. मला असं वाटतं काय माहिती. पण तुम्हाला माहितीये का, जेवढं आपण ब्लड काढतो तेवढं नवीन रक्त बनतं शरीरामध्ये. म्हणजे असं, आणि ते त्याची पण एक प्रोसिजर आहे. म्हणजे ते असे हात वगैरे ठेवून घेतात आणि मग नंतर ब्लड काढून घेतल्यानंतर ते काहीतरी कोल्ड्रिंक देतात किंवा ग्लुकोज देतात. ग्लुकोजमुळे चक्कर येत नाही. असं एक माणूस घाबरून जातो, बापरे एवढा वेळ हात असा होता, असं लाईन लावल्यासारखं झालं होतं. पण ते ब्लड काढून घेतल्यानंतर बॉडीला समजतं ना की काहीतरी कमी झालंय शरीरामध्ये. मग ते बॅलन्स करण्याकरता थोडंसं तुम्हाला ते ग्लुकोज बिकोज असं देतात, जरा शांत बसायला सांगतात, मग कामाला. पण तोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये नवीन रक्त, एक ऍपल पण देतात. तुम्ही केलंय का हे ब्लड डोनेट केलंय का तुमच्याकडे कोणी? केलं असेल तर तुम्हाला हे खूप चांगलं माहितीये. मी केलं नाही, मी फक्त पाहिलंय, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी ऐकीव माहिती आहेत. आपण स्वतः करतो तेव्हा खूप चांगल्या माहिती असतात. सो असं हे ब्लड डोनेशन खूप चांगली गोष्ट असते क्लासमध्ये. टीचर मी बघितलेलं आहे फक्त. हो ना, मी पण. तुम्ही तुमच्या बाबांचं बघितलंय, व्हेरी गुड, चांगली गोष्ट. तर आपण आता जाऊया का आपल्या ऍसिड बेस सॉल्ट कडे? यस मॅम. चालेल, चला. वयम कुत्र अस्मः ऍसिड बेस सॉल्ट. हा जरा चाललाय ना मुलांना? यस मॅम. करेक्ट. यस मॅम. आयनिक कंपाऊंड, त्याचं डिसोसिएशन, मग अर्हेनियस थेअरी, मग स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, ऍसिडिटी, बेसिसिटी, कॉन्सन्ट्रेशन, पीएच, इंडिकेटर्स, युनिव्हर्सल इंडिकेटर्स, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, न्यूट्रलायझेशन रिएक्शन, रिएक्शन विथ मेटल्स पर्यंत आलो होतो. मेटल ऑक्साईडची रिएक्शन पण आपली झालेली होती. आता आपण रिएक्शन ऑफ बेसेस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स इथे आलोय. कार्बोनेट्स, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, आयनिक कंपाऊंड्स, नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, आणि हे त्याचं चित्र, आणि हा धडा संपतो. आता एक एक गोष्ट शांतीत बघूया आपण. पुस्तक आहे तुमच्या डोळ्यासमोर तिकडे? आता जर तुम्ही मला आठवून, हो ठीक आहे, मला जरा आठवून सांगा की आपण काल जे बोललो होतो, काल म्हणजे कालच ना आपलं, काल लेक्चर झालं का परवा झालं? काल काल झालं.
हा, तर आपण रिएक्शन ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड ऑफ मेटल इथपर्यंत आलो होतो. करेक्ट. मला सांगा ना त्याच्यामध्ये काय रिएक्शन होते, म्हणजे काय होतं, कोणाची कोणाबरोबर काय अभिक्रिया होते सांगा. कोणीही अनम्यूट करा आणि सांगा. कोणी अनम्यूट करा आणि सांगा. मॅम धातूचे ऑक्साईड प्लस विरल आम्ल इज इक्वल टू क्षार प्लस पाणी. क्षार प्लस पाणी. ओके, मला ऐकू नाही आलं शेवटचं. बरोबर, क्षार अधिक पाणी असं बरं. बोला. टीचर मेटल ऑक्साईड प्लस डायल्यूट ऍसिड आणि याची रिॲक्शन सॉल्ट प्लस वॉटर. हे मग मला मागच्या लेक्चरला कोणतरी विचारलं होतं की हे मला कळलं नाहीये ते काय आहे. जरा मला, मी पुस्तक शेअर करते, सांगा. आपण तो प्रॉब्लेम पण आता सॉल्व्ह करूया. तो हा होता का NaOH NH4OH चा? हे कळलं नाही असं कोणतरी काल मेसेज केला होता, तो हा होता का? कोणता प्रश्न होता जो नाही कळलाय, जो सोडवायचा होता? पटकन बोला बाळांनो. मॅम कोण म्हणलं होतं त्याला विचारा ना. तेच ना. टीचर लेक्चर मध्ये नाहीये. ओके, काहीतरी प्रश्न होता, कोणतं तरी इक्वेशन होतं जे कळलं नाही असं. टीचर या प्रश्नामध्ये मला पण डाऊट आहे, प्लीज का? सांगता का रिटर्न? हा? प्लीज रिटर्न सांगता का, मला समजलं नाहीये. अगं हो, पण हेच का, म्हणजे हे HNO3 वालाच पार्ट परत सांगू का असं विचारते मी, काय परत सांगू? हो हो, ते ओके बरं, ऐका. आपण आधी काय केलं तिथून जरा बघा. आपण काल न्यूट्रलायझेशन रिएक्शन बघितली. आपल्याला हे माहितीये की ऍसिड आणि बेस एकत्र येतात तेव्हा सॉल्ट अँड वॉटर, आम्ल अधिक आम्लारी बरोबर क्षार आणि पाणी हे बनतं. बरोबर. आता तीच अभिक्रिया आपल्याला खाली दिलेली आहे, शाब्दिक समीकरण, याला म्हणतात शाब्दिक समीकरण. शब्दात सांगितलं, आम्ल अधिक आम्लारी बरोबर क्षार अधिक पाणी, हे आहेत शब्द. त्याची उदाहरणं आहेत. आपण पहिलं सोडवलं होतं काल. HNO3 हे आम्ल दिलेलं आहे, आम्लारी आपल्याला शोधायचंय, क्षार पण दिलाय, पाणी पण आपल्याला माहितीये H2O आहे. मग हे कसं शोधायचं? आपला जो नियम आहे मागच्या धड्यातला, द्रव्य अक्षयतेचा नियम, द लॉ ऑफ कॉन्स्टंट मास, युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉन्स्टंट मास, की तुमचं जे लॉ मध्ये सांगितल्याप्रमाणे रिएक्टंट मधलं जे सगळं मास आहे दॅट इज इक्विव्हॅलंट टू मास ऑफ द प्रोडक्ट्स. म्हणजे तुमचं ते मास सेम राहतं, म्हणजे जेवढे अणू इकडे तेवढेच अणू तिकडे पाहिजे. बरोबर की नाही? हा लॉ होता जो आपण ऑलरेडी पाहिला होता. मग त्याचं उदाहरण बघू ना आपण आता. इथे HNO3 नाही, सॉरी, NO3 आणि NO3 इथे आहे. इथे K आहे पण इथे K नाही, म्हणजे माझ्या आम्लारीमध्ये मला K पाहिजे. मी आता बॅलन्स करते इक्वेशन. इथे एक H उरलाय आणि इथे H2O, म्हणजे H2O समजा मी असं लिहिलं HOH, म्हणजेच H2O की नाही, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, म्हणजे H2O. बरोबर ना? बघा, H2 आणि O. तर इथला एक हायड्रोजन बॅलन्स झाला, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. मग उरलं काय? OH आणि K, म्हणजे KOH. समजलं हे कसं आलं? असंच आता खालचं एक सोडवूया आणि मग पुढे जाऊया, आणि आपल्याला पुढचं इक्वेशन बघायचंय. आता ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये डावीकडे दोन मॉलिक्यूल दिलेत NH4OH चे, ते आम्लारी आहे. क्षाराचा फॉर्म्युला दिलाय NH4 ट्वाइस SO4. हे पण नाही ते पण नाही, पण पाणी म्हणजे H2O हे आपल्याला माहिती आहे की नाही. मग मी H2O इथे लिहून टाकलं, H2 आणि O. बरोबर. आता मला याला बॅलन्स करायचंय. NH4 ट्वाइस आणि NH4 ट्वाइस बॅलन्स्ड. OH आहे, इथे OH एक आहे, पण इथे SO4 आहे. मग मला SO4 लिहायला पाहिजे इकडे, जे तिकडे नाही ते इकडे पाहिजे ना. OH आणि OH दोनदा आहेत, बरोबर ना? दोन OH आहेत पण इथे एकच OH उरला. मग आता मी त्याला जरा वेगळं लिहिलं. H2O ला कसं लिहू मी आता? असं लिहिते बघा, OH, हा एक OH आणि हा दुसरा OH, बरोबर ना? हे दोन आहेत, 2 NaOH. आता H2O ला मी हे खोडून टाकते, मी हा 2 नाहीये, HOH, हा एक आणि दुसरा आहे H
O आणि H. दोन रेणू मी घेऊन बघतेय की हे बॅलन्स होतंय का. 2NH4 बॅलन्स्ड, 2NH4 बॅलन्स, SO4 बॅलन्स्ड झालं. आता काय उरलं, OH आणि OH चाच प्रॉब्लेम उरलेला आहे. इथे एक OH, इथे एक OH, इकडे एक OH आणि इकडे एक OH, गेले 2 OH. मग उरले काय, H आणि H, म्हणजे H2 म्हणजे झालं H2SO4. म्हणजे हेच माझं ऍसिड आहे ना, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. आम्लारी आहे NH4OH, म्हणजे माझा क्षार काय बनला, दिलेला क्षार, आणि पाणी म्हणजे 2H2O. आता H2O असं लिहिलंय तर मी त्याला इक्वेशन मध्ये 2H2O लिहू शकते की नाही. हेच आहे इक्वेशन. समजलं का आता तरी. ह्याला म्हणतात इक्वेशन बॅलन्स करणं. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही ते 2-3दा सोडवा, मग तुम्हाला ते येईल. ते एकदम नवं आहे ना आपल्याला. 2-3दा केलं की आपोआप येतं. आपण काल हे बघितलं होतं की धातू आणि आम्ल आपण बघितलं होतं. त्या विरल HCl मध्ये Mg ची फिट टाकली, मॅग्नेशियमची, की त्याचे बुडबुड येतात कोणत्या तरी वायूचे, आणि त्याच्यासमोर तुम्ही माचीस धरली की फट आवाज होतो, कारण स्फोट होतो, कारण तो H2 गॅस आहे, तो स्वतःच जळतो. म्हणजेच आपल्या ह्या अभिक्रियेमधनं धातू अधिक विरल ऍसिड असं तुम्ही घेतलं तर तुम्हाला H2 गॅस मिळणार आणि त्याचा क्षार मिळणार. ही अभिक्रिया आपण काल ऑलरेडी पाहिलेली होती. आता धातूच्या ऑक्साईड बरोबर आम्लाची अभिक्रिया. FeO3 हा फेरस ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे. फेरस ऑक्साईड म्हणजे गंज. लोखंडाच्या वस्तूवर जो लाल लाल गंज असतो की नाही, त्याचं नावच रेड ऑक्साईड आहे, कारण त्याचा रंग लाल आहे. फेरस ऑक्साईड म्हणजे रेड ऑक्साईड, त्याचा फॉर्म्युला Fe2O3. त्याची ऍसिड बरोबर रिएक्शन काय होते, पुन्हा क्षार बनतो आणि पाणी बनतं. कारण हे ऑक्साईड आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आला की त्याचा H2O बनेल. वरती ऑक्साईड नव्हता, धातू होता डायरेक्ट, त्याच्यामुळे डायरेक्ट H2 गॅस रिलीज झाला. आता ऑक्साईड आला तर तुमचा H2O बनणार, बरोबर. आता अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया. आता तुमच्याकडे आहेत अधातू, हे धातू नाही आहेत, अधातू आहेत. कार्बन डायऑक्साईड हा अधातू आहे, आणि तुम्ही त्याच्याबरोबर आम्लारीची अभिक्रिया करताय. आम्लारी बघा काय झालं याच्यामध्ये, पुन्हा क्षार आणि पाणी. तुम्हाला कळलं का. धातू आणि ऍसिड, अधातू आणि आम्ल अशी अभिक्रिया चाललेली आहे. दोघांचेही सिमिलर गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये एक क्षार आणि पाणी, याच्यामध्ये क्षार आणि पाणी. समजतंय का. अधातूचा ऑक्साईड दिला आपल्याला कार्बन डायऑक्साईड, आणि आम्लारी आपला NaOH. आता Na2CO3 असा एक क्षार बनतो, सोडियम कार्बोनेट आणि H2O पाणी. म्हणजे अधातू आम्लारींबरोबर सारखीच अभिक्रिया दाखवतात, जसे धातू आम्लाबरोबर दाखवतात. क्षार आणि पाणीच मिळालं पाहिजे. धातू आणि आम्ल, क्षार आणि पाणी. अधातू आणि आम्लारी, क्षार आणि पाणी. समजलं का. झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट म्हणजे Na2ZnO2 आणि पाणी तयार होतं. तसेच अल्युमिनियमची ऑक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम अल्युमिनेट आणि पाणी तयार होतं. हे सगळेच्या सगळे जे आहेत ना, हे क्षार आहेत, पण कसले आहेत, अधातूंचे क्षार आहेत, बरोबर ना. अधातू 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 आणि हे त्याचे क्षार. इकडे तुम्ही आम्लारी वापरलेत तर त्या आम्लारींचं त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन होणार आणि क्षार बनणार. ठीक आहे ना. समजतंय का. हळूहळू समजेल. चला आपण एक सॉल्व्ह करूया. इथे जसं आपण वर सॉल्व्ह केलं ना, तसं आपण एक अधातूंचं पण सोडवूया. इथे KOH दिलंय आम्लारी, क्षार दिलंय, पाणी दिलंय. आता इथे 2K आहे, इथे पण K2 आहे. CO3 इथे तिथे दिसत नाही CO3, म्हणजे आता मला इथे CO टाकून द्यायला पाहिजे. CO2चं CO3 होतं हे मला वर बघून कळलंय, तर मी आता सध्या COच लिहिणार आहे आणि बघू ना आणखीन काय काय बॅलन्स्ड आहे. CO3 लिहून टाकू का, बघूया आपण काय असतं त्याचं. CO3 लिहिला मी. आता KOH काय झालं. एक OH. हॅलो टीचर. बोला. CO2 व्हायला बसलं. CO2 लिहायला पाहिजे. लिहू ना आपण. प्रत्येक मध्ये ना दाखवतं की
सॉल्व्ह केलेलं असतं. तर त्यावरून आपल्याला खालच्यांची हिंट दिलेली असते जी सॉल्व्ह करण्यासाठी दिलेली असतात. तर याच्यामध्ये जो CO आहे ना तर त्याचा इथे 2 आहे. बट जेव्हा त्याची रिॲक्शन होती तर तो तिथे 3 बनतोय. सो याच्यावरून आपल्याला इथे पण सेकंड याच्यामध्ये 3 दिलेले आहे. सो लॉजिकली इथे 2 यायला पाहिजे कारण वरच्या एक्झाम्पल वरून आपण लॉजिक लावू शकतो. तेच मी केलं होतं आणि म्हणूनच मी ते 2 लिहिलं होतं. पण मी म्हटलं करून तर बघू 3 लिहिल्यावर काय होतं. काय केलं नाही त्याला बॅलन्स करता येईल. आपण बॅलन्सिंग करतोय ना. चला तुम्ही म्हणताय तर मी 2 लिहून टाकलं. आता OH आणि OH2 आहेत. इथे H2O आहे आणि म्हणजेच काय झालंय H O आणि H. बरोबर ना. आता काय इम्बॅलन्स आहे. इथे एक OH आहे आणि हा एक OH आहे. एक OH आहे आणि अजून एक OH आहे. इथे एकच OH आहे. हा गेला म्हणजे काय उरला हायड्रोजन उरला. मग काय यायला पाहिजे सांगा बरं मला तुम्ही. CO2 येईल. CO2 सांगितलं. CO2 2CO2 लिहिलं तर नाही यायचं मॅम. नाही यायचं. चला ना आपण बॅलन्स करू ना. मला ना इथे जागा खूप कमी पडतीये काहीतरी काम करायला. थांबा. 2 कार्बन 2 कार्बन CO3 मी CO3 लिहिते. मला बॅलन्स करायचंय. ठीक आहे CO3 झाला CO3 झाला. OH 2 आहेत ह्यातला OH 1 आहे म्हणजे एक हायड्रोजन उरला. आता HCO3 असं असतं का काही. नो मॅम. नो. मग काय असेल इकडे. मॅम H2CO3. पण H2 काय येईल इकडे 2 H2 आहे आणि इथे एक H2 झालाय आणि O2 पण आहे इथे एकच O आहे. आपण टोटल बघूयात. लेट जॉईन झाली म्हणून. अरे इट्स ऑल राईट. आम्ही इक्वेशन सॉल्व्ह करतोय. इथे आहे 2KOH 2 मी ना असं लिहिते 2K एक OH आणि दुसरं OH. ठीक आहे. OH आणि OH झालं. आता इथे K2 आणि CO3 आणि H2O दिलाय म्हणजे HOH मी असंच लिहिणार त्याला म्हणजे मला बॅलन्स करायला त्रास होणार नाही. HOH. ठीक आहे. आता हा एक OH बॅलन्स झाला या OH ला. K2 बॅलन्स झाला ह्या K2 ला. आता काय काय उरलंय. हा H उरलाय आणि CO3 उरलाय. मग H प्लस CO3 मायनस असतं का. आपण जरा चेक करूया वरती. आपल्या वरच्या धड्यामध्ये आहे ना आपल्याला ते रॅडिकल्स दिलेले आहेत ना त्याच्यात जरा चेक करू ना आपण. HCO3 काही असतं का म्हणजे आपल्याला कन्फर्म चेक करता येईल आपण जे बनवलंय ते बरोबर आहे का कंपाऊंड. सगळ्याच आपल्याला माहित नसतं काय काय आपल्याला रेफरन्सला घ्यायला लागतं. ह्या धड्यात दिलंय ना आपल्याला. HSO4 हे काय HCO3 आहे की मायनस बायकार्बोनेटच आहे HCO3 आणि HCO3 मायनस हे एक anion आहे मायनस येते. आता या खाली. आता जरा विचार करा. अरे वर गेलो आपण. मांडायचं कसं. आलं कुठे गेलं खाली आहे का. हा इथे मी लिहिलेलं कुठे गेलं. हा आलं बरोबर ना. बघा ना H उरलाय हा H उरलाय आणि हा CO3 मायनस HCO3 H प्लस CO3 मायनस. काय उरलंय का अजून.
एक OH उरलाय का? नाही टीचर. OH उडलाय वाटतं. मॅम तो डबल OH आहे ना इथे एक उडलाय वाटतं मॅम. मॅम OH डबल झालाय. उडलाय मॅम. मॅम डबल हा, झालाय. आता आपण बॅलन्स करूया. थांबा ना, आपण बॅलन्स करूया. हा H, हा इथला H असं करूया आपण. हा H आणि हा इथला H, हा गेला, हा गेला. हा ऑक्सिजन आणि इथला ऑक्सिजन म्हणजे CO2 उरला फक्त. म्हणजे HCO2 येईल का? चेक करून बघूया आपण. HCO2 हायड्रोजन एक आहे. एकूण हायड्रोजन किती आहेत? 1, 2, 3 हायड्रोजन. ह्याच्यामध्ये किती हायड्रोजन आले? 2च हायड्रोजन आले. कुछ तो गडबड आहे. इथे हायड्रोजन नाही यायला पाहिजे. मग दोन्ही हायड्रोजन इकडे ma'am. बॅलन्स झालेत. या इक्वेशन मध्ये काहीतरी गडबड आहे का रे मुलांची? अरे हा, मी चुकीचं हायड्रोजनला लिहिलंय. रिमूव्ह थांबा ना. करून नाही, मी अर्धवट इक्वेशन लिहिलं होतं ना. इथे नाही, पण इथे एकच H2O आहे. बरोबर काढलंय मी. आय हॅव मेड नो मिस्टेक इन दिस. बघा, मला काय म्हणायचंय, इथे 2 हायड्रोजन आहेत, ते इथे बॅलन्स झाले. मग इथे हायड्रोजन येणार नाही. जेवढे लेफ्टला आहेत तेवढेच राईटला पाहिजे. आता ह्या 2 आहे का 3 आपण चेक करू. ठीक आहे, बघा कुठपर्यंत आलोय आपण. हा, बाकी हे सगळं आपलं झालेलं आहे. जे सर्कल आहेत ते झालेले आहेत. मग उरलं काय? कार्बन. एक कार्बन इथे, एक कार्बन इकडे आला. ठीक आहे. ऑक्सिजन 3 आहेत, बरोबर ना? मग ऑक्सिजन 3 देऊन टाकू ना. 3 आहेत का 4 आहेत? ओहो, बहुत कन्फ्युजन हो गया. थांबा, मला आता परत हे नाही कळत आहे. एक OH गेला, हा OH गेला. थांबा, हा एक OH गेला, हा एक OH गेला. इथे एक हायड्रोजन उरला. मी त्याचा कलर बदलते यार, मलाच कळत नाहीये. एक हायड्रोजन उरला, बरोबर. इकडे एक OH उरलाय का? हो ना? हो मॅम. मग आता हा हो मॅम, उरलाय. H2O आहे ना. आणि C, एकूण ऑक्सिजन किती आहे? 2, बरोबर. 2 आणि कार्बनचे ह्याच्यात आहेत 3. आता आपण जरा उलट करूया. थांबा, मला एक आयडिया सुचली. थांबा जरा, मी हे सगळं खोडून टाकते. आता मी काउंटिंग करणार आहे, काउंटिंग. कारण मी कुठे काय लिहिलंय, काय केलंय, वर बघितलंय, खाली बघितलंय, सगळं माझं गडबड झाली त्याच्यामध्ये. सिक्वेन्सच माझा मोडला. नो प्रॉब्लेम, आपण चेंज करून टाकू सगळं. सगळं पाटी कोरी करू आणि सोडवून टाकू हे. नॉट टू वरी. आता मला नाही आवडला तो रंग, मी रंगही बदलून टाकते, लाल करते. चला बघा, एकूण ऑक्सिजन किती आहेत ह्याच्यामध्ये? 3 आणि 4 ऑक्सिजन आहेत. इथे 2 झाले, म्हणजे मला 2 ऑक्सिजन पाहिजे, O2. ठीक आहे, कळलं का मी काय केलं? इथे 3 ऑक्सिजन, इथे 1 ऑक्सिजन, 4 ऑक्सिजन झाले. मी त्यांना बॅलन्स केलं. हायड्रोजन इकडे 2 आहेत, इकडे 2 हायड्रोजन झाले, ते ऑलरेडी बॅलन्स्ड आहेत. H2 आणि H बॅलन्स्ड. आता काय उरलं? K2 आणि K2 बॅलन्स्ड. मग आता काय उरलं? फक्त ऑक्सिजन होतं का? ओ, इकडे कार्बन नाहीये, CO2च आहे. हाऊ फनी. फक्त CO2 होता इकडे. कळलं का तुम्हाला? आपण किती वेडेपणा केला होता. थांबा, मी परत सांगते. मी विचार करते काय मोठा ग्रुप आहे, काय आहे, काय वेगळं आहे का याच्यामध्ये, दुसरा एखादा अधातू टाकलाय का? तर हा तर खूपच सोपा होता. आता बघा आपण काय केलं. बघा, आपल्याला RHS पूर्ण माहितीये. आता ऑक्सिजन मोजा किती आहेत. हे 3 आणि हा 1, 4 ऑक्सिजन झाले. इथे किती ऑक्सिजन आहेत? 2. म्हणून मी इथे 2 ऑक्सिजन लिहून टाकले. मी O2 लिहून टाकला सरळ त्याच्यामध्ये, कारण 2 ऑक्सिजन पाहिजे म्हणून. ठीक आहे, आता 2 पोटॅशियम आहेत, इथे पण 2 पोटॅशियम झाले. 2 हायड्रोजन आहेत, इथे 2 हायड्रोजन झाले. मग उरलं काय? फक्त एक कार्बन, म्हणजे फक्त CO2 होता इकडे. इट वॉज सो सिम्पल यार. आपण किती कन्फ्युज झालो होतो. म्हणजे CO2 रिएक्शन होती. ओहो, म्हणजे आधी उत्तर टाकलं होतं. मी विचार करते काय HCO3 वगैरे असं काय वेगळा आयनिक कंपाऊंड आहे का, काय आहे का, त्याची काय बॅलन्स करायची इक्वेशन आहे का, काय वेगळं आहे का? अधातू आहेत ना ते.
पण ते आपण जर HCO3 मायनस घेतलं असतं ना तर ते रॅडिकल झालं असतं, म्हणजे मूलक झालं असतं, मूलक. ते ह्याच्यामध्ये नाही यायला पाहिजे. हा अधातूचाच ऑक्साईड पाहिजे, जो की ऑलरेडी CO2 आहे. शी 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 एवढे किती वेळा घालवला, पण ठीक आहे. आपल्याला दुसरी मेथड समजली. तुम्हाला मेथड समजली का काय झालं? बघा RHS मधल्या सगळ्या मॅम चॅटबुक मध्ये येस मॅम. काय झालं? मॅम चॅटबुक मध्ये आन्सर टाकले मी. टाकलंय का? मी काहीच पाहिलं नाही. मी जेव्हा हे शेअर करते मला काही दिसत नाही ऍक्च्युली. अगं मी आपलं हे शोधते, गेलं कुठे, काय झालं तर मला काही कळलंच नाही काय झालं. चला आता तिसरा आपण करूया. आता तरी येतो चॅलेंज आहे, इसको तो अभी जीतना ही पडेगा अपने को. चलो, पण आता तुम्ही मला सांगायचं, मी नाही सोडवणार आहे. थर्ड वन. आणि सगळ्यांनीच बोलायला काहीच हरकत नाही, कारण मला असे कोणीच दिसत नाहीये. तुम्ही जेव्हा बोलाल तेच मी लिहिणार आहे. थर्ड वालं. आय विल टेक नाव हा रंग. सांगा. SO3 प्लस डॅश डॅश Na2SO4 आणि H2O. 2K0H 2KOH. कशावरून? 2KOH. का बरं? नाही मॅम, तिथं हे कसं येईल? Na2 पाहिजे ना. मॅम तिथं 2Na. मॅम 2NaCOOH येईल का? NH यायला पाहिजे ना, इथे Na2 आहे ना. तुम्ही म्हणताय तर मी मॅम पहिल्यांदा 2NaOH यायला पाहिजे. हो टीचर, चल ना, करून बघूया. 2NaOH. ठीक आहे ना. 2Na आणि 2Na झालं. SO3 आहे, हा एक ऑक्सिजन इकडे गेला, आणि H2O. बरोबर, करेक्ट आहे, बरोबर आहे, बॅलन्स्ड आहे. थोडक्यात काय आहे, अधातू आणि आम्लारी हे तुम्हाला क्षार आणि पाणी देतात, एवढं लक्षात ठेवायचंय. आता आपल्याला बघायचं आहे धातूच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लांची अभिक्रिया. धातूंचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षार. आता आपण मगासपासून अधातू अधातू करत नव्हतो, धातू करत होतो. फक्त एकच ह्याच्यामध्ये अधातूचं होतं, ते होतं हे. बाकी वरच्या दोनही प्रॉपर्टीज या धातूंच्याच होत्या. हेच एक मध्येच काय टाकले पिल्लू काय माहिती, हे सगळ्यात शेवटी टाकायला पाहिजे होतं अधातूचं. आता आपण परत धातूंच्या प्रॉपर्टीज बघतोय ना. कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. कार्बोनेटचा अर्थ आहे CO2 म्हणजे त्याचे कार्बोनेट्स, आणि बायकार्बोनेट म्हणजे H ग्रुप असलेला. आता आपल्याला प्रयोग काय दिलाय, एका परीक्षा नळीत खाण्याचा सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस टाकून लगेच परीक्षा नळीला रबरी बुजात बसवलेली वाकडी काचनळी बसवून तिचं दुसरं टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या चुन्याच्या निवळीत बुडवा. दोन्ही परीक्षा नळ्यांमधील निरीक्षणाची नोंद करा. तीच कृती धुण्याचा सोडा, विनेगर, विरल HCl यांच्या योग्य वापराने पुन्हा करा. काय दिसते? या कृतीमध्ये फसफसण्याच्या स्वरूपामध्ये निर्माण होणारा वायू हा काय आहे? लॅपटॉप चार्ज करायला पाहिजे, बिचारा थकून गेला. आता काय झालं, चुन्याची निवळी दुधाळ होते म्हणजे काय, जो फसफसून आलेला वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजेच काय, धातूंच्या, अरे कार्बोनेट या शब्दाचा अर्थ घेतात का? म्हणजे कार्बन असेल तर जो वायू येईल तो कार्बन डायऑक्साईड असेल की नाही. उदाहरण बघा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस CO2 हे काय येईल तुम्हाला, कॅल्शियम CO3 CaCO3 प्लस H2O. बरोबर. म्हणजे काय झालं, चुन्याची निवळी म्हणजे आपलं हे CaOH ट्वाइस, त्याच्यामध्ये CO2 हा गॅस मिक्स झाल्यावरती कॅल्शियम कार्बोनेट बनला आणि हायड्रॉक्साईडचा कार्बोनेट बनला आणि H2O असा गॅस आपल्याला मिळाला. आता Na2CO3 प्लस 2HCl. आता याला आपण ऍसिड मध्ये टाकू. माई कोण आहे, कोण कोणाचा माई कोण आहे? चला बघा, हा तुमच्या धातूचा कार्बोनेट आहे. हा जसा कॅल्शियमचा कार्बोनेट आहे तसा इथे सोडियमचा कार्बोनेट आहे. तसंच पोटॅशियमचा कार्बोनेट. कार्बोनेटचा अर्थ आहे CO3 ग्रुप असलेला मॉलिक्यूल. तर आता ह्या सोडियम कार्बोनेटला आपण HCl मध्ये टाकलं तर काय होतं, NaCl म्हणजे क्षार, कार्बन डायऑक्साईड गॅस, आणि H2O म्हणजे पाण्याचा एक रेणू बनतो. आता Na2CO3, चला आपण हे एक इक्वेशन बॅलन्स करूया.
Na2CO3 प्लस डॅश इज इक्वल टू Na2SO4 प्लस CO2 प्लस, आता आपल्याला माहिती आहे ना H2O मिळतं, वरती दिलेली अभिक्रिया आहे ते आपण लिहून टाकायचं. आता इथे Na2 आहे, इथे पण Na2 आहे. CO3 चा CO2 झाला, त्यातला एक ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन H2O, म्हणजे इथे एक H2 ची कमी आहे. इकडे SO4 चा ग्रुप आहे, इकडे नाहीये, म्हणजे काय असणार H2SO4, विरल आम्ल, बरोबर की नाही? बॅलन्स झालं ना इक्वेशन. आता कॅल्शियम कार्बोनेट प्लस 2HNO3, आता ह्याला करून बघूया आपण. आता आपल्याला काय पाहिजे, त्याचा क्षार म्हणजे CaNO3, म्हणजे कॅल्शियम नायट्रेट, CaNO3 असा ग्रुप बनेल ना. आणि इथे H2O आपल्याला माहिती आहे H2O मिळतो. मग आता बॅलन्स करा, काय येणार आहे, कार्बन डायऑक्साइड आणि H2O येणारच ना. आता फक्त त्याला बॅलन्स करायचंय, किती किती मॉलिक्यूल. कॅल्शियम एक आहे, कॅल्शियम एक आहे, NO3 ट्वाइस, CaNO3 ट्वाइस असा रेणू बनेल. CO2 कसा बनेल, CO आणि इकडचा CO इकडे बनला आणि इथला एक ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन, झालं की बॅलन्स. डन ना. समजतंय ना का मी एकटीच अभ्यास करते. आता खाली दिलाय धातूचा बायकार्बोनेट क्षार. बघा, बायकार्बोनेट आणि कार्बोनेट मध्ये फक्त एका हायड्रोजनचा फरक असतो. बायकार्बोनेट मध्ये हायड्रोजन येतो आणि नुसत्याच कार्बोनेट मध्ये हायड्रोजन येत नाही. सेमच आहे, CO2 आणि H2O हेच मिळतं, फक्त इथे NaCl डायरेक्ट CO2 आणि H2O. का बरं, Na प्लस Cl, H2 आणि हा O उरला काय, CO2. किती सिंपल रिएक्शन आहे बायकार्बोनेटची. इथे पण बघा KNO3 बरोबर, पोटॅशियम नायट्रेट, H झाले H2, ह्यातला एक ऑक्सिजन घेतला, झाला H2O, उरला CO2. इट्स व्हेरी सिंपल, बरोबर ना. आता हे वेगळं, हे करूया आपण, CH3COO Na इकडे आहे, ऍसिड कोणता आहे, CH3COO, हे ऍसिड आहे, ऍसिडिक ऍसिड, CH3, विरल ऍसिड आहे म्हणजे वीक ऍसिड आहे, सौम्य आम्ल, CH3COOH. Na आणि हा ग्रुप असा जॉईन होतो, H बरोबर जॉईन होतो, इथला एक ऑक्सिजन घेतो, हे झाला H2O आणि उरलेला CO2. आता क्षार म्हणजे काय, क्षारांचे प्रकार असतात आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आणि उदासीन. म्हणजेच काय, आम्ल आणि आम्लारी यांच्यातील अभिक्रियेने क्षार तयार होतात. ह्या अभिक्रियेला जरी उदासीनीकरण म्हटलं तरी निष्पन्न होणारे क्षार नेहमीच उदासीन नसतात. तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी ह्यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतात. ज्या क्षारांचा जलीय द्रावणाचा समूह 7 असतो, तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी ह्यांच्या उदासीनीकरणाने, बघा, तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. आम्लधर्मी क्षाराचा जलीय द्रावणाचा समूह 7 पेक्षा कमी असतो. ह्या उलट सौम्य आम्ल, तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणातून आम्लारी धर्मी क्षार तयार होतो. हे काय आहे, हे आहेत आई आणि हे आहेत बाबा. ऐका, हे मी तुम्हाला ना सोपं करून सांगणार आहे. हे पुस्तकातलं जे आहे ना त्याला आपण जरा फनी पद्धतीने म्हणूया. बघा, ऐका, आई आहे तुमची म्हणजे ह्या उदाहरणात तुमची नाही बरं का. आई आहे स्ट्रॉंग ऍसिडिक, म्हणजे एकदम अशी बोलायला एकदम अशी, आपण बोललो ना ऍसिडिक लोक कसे असतात तशी. आणि बाबा आहेत स्ट्रॉंग बेसिक, एकदम डेंजरस, काही बोलणार नाही, गपचूप काहीतरी करून ठेवतील, त्याच्यामुळे घरात सगळ्यांना राग येईल, अशी कामं करतात ना बाबा लोक बऱ्याचदा. ते काय आहेत, स्ट्रॉंग बेसिक. ते त्यांचा राग वेगळ्या पद्धतीने दाखवतात, भांडण नाही करत आई बरोबर, पण गपचूप असं काहीतरी काम करतात त्याच्यामुळे सगळ्यांना राग येईल, आईला पण राग येईल. आणि आई तर आहेच ऍसिडिक. अशा कंडिशन मध्ये त्या घरामध्ये दोन्ही आई बाबा अतिशय असे भांडकुदळ आणि सारखं भांडायला हवा घालणारे असतात. त्यांची मुलं तुम्ही बघितलेत का,
ती शांत असतात. pH 7. का विचार करा का? अरे भांडणं कटकटी ऐकून ऐकून ते वैतागलेले असतात. ते म्हणतात जाऊ दे, मरू दे, शांतता पाहिजे आयुष्यात. हो की नाही? माझं बरोबर आहे, माझं चूक आहे, मला काही फरक नाही पडत, पण मला डोक्याला शांती पाहिजे. बघा, तुम्ही हे उदाहरण बघा, तुमच्या आजूबाजूला कुठेही असेल तर बघा, ज्यांच्या घरामध्ये सारखी कलकल 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 असते ना, त्यांच्या घरातली मुलं खूप शांत असतात. ते बाहेर जाऊन मारामाऱ्या करतात, खूप शांत असतात, पण ते त्यांना आवडत नाही. म्हणजे ते इतके असे ऑड असतात ना, की असं त्यांच्याकडे बघून वाटतही नाही की अरे हा या आईचा मुलगा, ही आई तर सगळ्यांचीच भांडते. पण ते एकदमच उलटे होतात, कारण की ते ह्या दोघांच्या स्ट्रॉंगनेसमुळे स्वतः बिचारे वीक झालेले असतात. काही गेलं तरी पण त्यांना बोलतात, काही गेलं तरी पण त्यांना मारतात. ते बिचारे, त्यांची काही चूकही नसते, पण त्याला सफर करतात. हे बघा ना, तीव्र आम्ल तीव्र आम्लरी ह्यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार आहे. हा pH ह्याचा काय 7 आहे, हा उदासीन आहे. उदासीन आहे तो, ऍसिड पण नाही, बेस पण नाही. पण आई एकदम स्ट्रॉंग आहे आणि बाबा एकदम मिळमिळत आहेत. मुलं कशी असतात? आईसारखी असतात, भांडकुदळ. हे आमच्या घरातलंच उदाहरण आहे. भांडकुदळ म्हणायच्या ऐवजी स्ट्रॉंग. आपला मुद्दा आपण ठासून सांगायलाच पाहिजे असेल. भल्या समोर बोलतील, समोरच्याला राग येईल, पण ते ऍसिडिक असतात. जसं आहे तसं आहे, हे असंच आहे. बरोबर ना? ऍसिड लपवून छपून काही करत नाही, जे करतात ते समोर करतात. त्याच्या उलटे बेस. ऍसिड वीक आहे, म्हणजे आई वीक आहे, पण बेस एकदम स्ट्रॉंग आहे. मला हे करायचंच आहे, मला बोलायची गरज नाही, मी गपचूप करेन, भल्या सगळ्यांना त्रास होतो, असा विचार करणाऱ्या बाबांची मुलं पण त्यांच्यासारखेच असतात. हे जेनेटिक गुणधर्म असतात ना. हे सगळ्या घरांमध्ये होतं असं नाहीये, हे आपल्या उदाहरणांमध्ये होतं आणि भरपूर ठिकाणी असं होतं, म्हणून मी ती उदाहरणं दिलेली आहे. ऍसिड स्ट्रॉंग, बेस वीक. मुलं जे असतात म्हणजे क्षार, हे ऍसिडिक असतात. ऍसिड वीक आणि बेस स्ट्रॉंग. मुलं कशी असतात? बेसिक गुणधर्माचे असतात. तेच दिलेलं आहे याच्यामध्ये. क्षार म्हणजे मुलं, म्हणजे प्रोडक्ट आहे त्याचा. ठीक आहे ना? आपण आता जे काही बोललो, जितकं तितकं काही बोललो, तर तुम्हाला कळलं का? येस मॅम. आता लास्ट आहे स्फटिक जल, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. काही काही रेणूंमध्ये त्यांची रचना पूर्ण करण्याकरता एक्स्ट्रा पाण्याचे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये ऍड होतात. ठीक आहे? त्याला म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, म्हणजे स्फटिक जल. आता काय बघा, उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट हा एवढाच मॉलिक्यूल असायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर 5 रेणू आहेत पाण्याचे. त्याचा रंग आहे निळा. तुम्ही त्याला मोर्चूद म्हणतात कॉपर सल्फेटला. तुम्ही त्याला गरम करा, तापवलं की त्यातलं पाणी उडून जाईल आणि त्याचा रंग होईल पांढरा. म्हणजेच ह्या निळ्या रंगाचे जे क्रिस्टल्स आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी पाण्याचे 5 रेणू धरलेले आहेत. त्याला म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ते गेलं की काय होतं, तुमच्या त्या रेणूमधला पाण्याचा घटक गेला म्हणून रंग बदलतो. म्हणजेच रचनेमुळे ते धरले जातात. ठीक आहे? आता बघा, तापवल्यामुळे मोर्चुदाची स्फटिकी संरचना म्हणून रंगहीन चूर्ण बनलं. पाणी बाहेर पडलं कारण की ते वाफ होऊन उडून गेलं. हे पाणी मोर्चुदाच्या स्फटिकी संरचनेचा भाग होतं. ह्याला स्फटिक जल म्हणतात. स्फटिक म्हणजे 3 डायमेन्शनल क्रिस्टल. पांढऱ्या चूर्णामध्ये पाणी ओतल्यावर पहिल्या परीक्षा नळीतील द्रावणाच्या रंगाचे द्रावण बनले. तुम्ही त्या टेस्ट ट्यूब मध्ये पुन्हा पाणी घातलं तर पुन्हा निळ्या रंगाचं होतं, कारण की त्याच्यात परत ते क्रिस्टल ते धरतं. म्हणजेच काय, तापवल्यामुळे त्याच्या स्फटिकांमध्ये कोणताच रासायनिक बदल झाला नाही, फक्त पाणी होतं ते उडून गेलं. पुन्हा पाणी आलं की ते आपोआप निळं होतं. हे असं पांढऱ्या रंगाचं मोर्चूद तुम्ही ठेवलं ना, हवेतल्या आर्द्रतेमुळे, स्पेशली पावसाळ्यामध्ये, पुन्हा ते लगेच निळं होतं, कारण की त्या हवेतलं पाण्याचे रेणू शोषून घेते. म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये कोणताच रासायनिक बदल नाहीये, फक्त स्फटिक जल जाणं आणि येणं एवढंच आहे. त्याची संरचना मोडणं आणि पुन्हा ऍड होणं, हे भौतिक बदल आहेत. ठीक आहे? आज आपण इथे थांबूया. ह्याचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला बघू. मला असं वाटतं तुम्हाला थोडंफार कळलं आपण जे काय बोलू. कोणता आहे? मॅम ऑल कळलं, सर्वच कळलं. परफेक्ट. मॅम होमवर्क आजचा काय आहे? मॅम टीचर होमवर्क होमवर्क काय आहे? यस टीचर. बोलू का? हो टीचर. होमवर्क आहे, आपण आतापर्यंत केलेल्या सगळ्या ऑक्साईड विथ ऍसिड, म्हणजे धातूचे
ऍसिड बरोबर, अधातूचे बेसेस बरोबर, ह्या सगळ्या ज्या अभिक्रिया आहेत त्या लिहायच्या. त्याची 2-2 उदाहरणं द्यायची. हाच होमवर्क आहे. ठीक आहे. Yes, हो teacher. टीचर. बाय Okay, टीचर. ma'am. Thank you. Bye, Bye. teacher. Thank you. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Bye. बाय टीचर.